चल, शार्प 8 झालेले आहेत. सगळ्यांना आठवतं आपण आपलं लास्ट क्लासमध्ये घेतलेलं मल्टिप्लिकेशनचे टेबल्स सम्स केले होते. कॅरी आउट फॉलोइंग मल्टिप्लिकेशन्स. हे सम्स मी तुम्हाला होमवर्कला दिले होते, डॉलचं आणि ॲपलचं. सो आपण इथपर्यंत कंप्लीट केलं होतं आपलं. आज आपण इथून युजिंग टेबल्स फॉर मल्टिप्लिकेशन इथून स्टार्ट करूयात. मी रीड करतेय, मी वाचतेय, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. On his birthday, Chintu bought 6 pens at rupees 5 per pen. How much how much must we pay the shopkeeper for them? चिंटू नावाचा एक मुलगा आहे, तो त्याच्या बर्थडेला 6 पेन घेतो आणि एक पेनची कॉस्ट आहे, एक पेनाची किंमत आहे 5 रुपये. सो त्याला शॉपकीपरला किती द्यावे लागतील? हाऊ मच मस्ट बी पे द शॉपकीपर फॉर दॅम? त्या 6 पेनांसाठी चिंटूला शॉपकीपरला म्हणजे दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील असं विचारलंय. To find out the total cost, we must say the 5 times tables up to 5, 6. आपल्याला टोटल कॉस्ट काढायची असेल तर आपल्याला मल्टिप्लिकेशन युजिंग टेबल्स फॉर मल्टिप्लिकेशन या मेथडनी काढायचे आहे. टेबल्स यूज करायचे आहेत मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. सो आपल्याला काय करायला लागेल, 5, 6 आर 30 म्हणजे 5चा टेबल 6 पर्यंत म्हणायचा आहे. 5चा टेबल 6th प्लेस पर्यंत म्हणायचा आहे. सो 5 6 जा 30 30. So Chintu must pay ₹30 all together. इथं दिसतंय सगळ्यांना 6 पेन्स घेतलेले आहेत चिंटूनी. सो 6 पेन्स into 5 cost of 1 pen. 5 rupees cost of 1 pen. So 5 in 6 into 5. So 5चा टेबल आपल्याला 6th प्लेस पर्यंत म्हणायचा आहे. 5 6 जा 30 30. Total cost 30. So Chintu must pay ₹30 all together. 30 रुपये त्याला शॉपकीपरला दुकानदाराला 6 पेनांचे 30 रुपये द्यावे लागतील. कळालं हे सम सगळ्यांना? आपण व्हाईट बोर्डवर सॉल्व करूया. सिक्स पेन्स होते. into 5 rupees each pen. Per penची कॉस्ट 5 rupees. Cost of 1 pen. So 5 6 जा 30. Total cost. कळालं सगळ्यांना? Now we are going to solve next example. Next example.
मी एक्झाम्पल रीड करते, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. हाऊ मेनी ट्रीज इन 5 rows इफ देर आर 8 rows इन 1 row? 5 रो आहेत. 5 रो मध्ये 5 रो आहेत झाडांच्या. एका रो मध्ये 8 झाडं आहेत. देअर आर 8 trees इन 1 row. एका लाईन मध्ये 8 झाडं आहेत. अशा 5 लाईनींमध्ये किती झाडं आहेत असं विचारलं आहे आपल्याला. रोज 5, ट्रीज इन इच रोज 8. एका रो मध्ये लाईन मध्ये 8 ट्रीज आहे. ऑपरेशन मीन्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. सो ऑपरेशन म्हणजे व्हॉट वी हॅव टू डू ओव्हर हिअर, multiplication. We shall use the 8 times tables. 8 5s are 40. Total trees 40. काय काय दिलं आपल्याला? 5 rows आहेत. काय आहेत? 5 rows म्हणजे ओळी, लाईनी. into 8 trees in each rows. सो 8चं टेबल आपल्याला 5th प्लेस पर्यंत म्हणायचं आहे. 8चं टेबल 5th प्लेस पर्यंत म्हणायचं आहे. 8चा पाढा म्हणायचा आपल्याला 5व्या स्थानापर्यंत. 8 5 40. 4 0 40. So 40 is total trees. 40 is total trees. कळालं सगळ्यांना? हे दोन्ही सम्स कळाले? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण चिंटूच्या बर्थडेचं. चिंटू बर्थडेला त्याने 6 पेन्स घेतलेत. एका पेनची किंमत 5 रुपये होती आहे. असे त्यांनी 6 पेन घेतले. सो चिंटूला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील असं विचारलं होतं. टू फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ कॉस्ट, we must have to do over there multiplication with the help of tables. So 6 into 5, we have to say the 5 tables till 6th place. 5 6 are 30. So total cost 30. Chintu must pay rupees 30 all together to shopkeeper. Second, how many trees in 5 rows if there are 8 trees in 1 row? एका ओळीमध्ये, एका लाईनमध्ये 8 ट्रीज आहेत. अशा 5 लाईनी आहेत. सो तिथे किती टोटल ट्रीज आहेत असं विचारलं आहे आपल्याला. ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. We shall use the 8 times tables. 8 5s are 40. 5 rows into 8 trees in each row. So 8 5s are 40. Total number of trees 40 40. हे दोन्ही एक्झाम्पल कळाले? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. Okay. Now we will move towards our third example. Third, if 9 laddus can be put in one box, how many can be put in 7 such box? एका बॉक्स मध्ये 9 लड्डूज आहेत. 9 लड्डू आहेत. असे 7 बॉक्सेस आहेत. किती आहेत? 7 बॉक्सेस. सो ऑपरेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे? मेथड मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा आहे.
We shall say 9 times tables. 9 sevens are 9 sevens are 63. 63, 63. So over here 7 boxes into 9 laddus in one box. 7 boxes into 9 laddus in one box. So this is an empty box. We have to write over there 6, 3, 63, 9 sevens are 63. Total number of laddus 63. In the whiteboard we are going to solve now. 7 boxes. 7 boxes into 9. 9 what? 9 laddus in one box. In one box. So 9 sevens are 63. We have to say 9 tables till 7th place. 9चं टेबल म्हणायचं आपल्याला 7व्या स्थानापर्यंत. So total number of laddus na, total number of laddus number of laddus. It's 63. चलो सब अपने अपने नोटबुक्स ले लो. आज की डेट निकाल लो. लिखो ऊपर. चलो जल्दी जल्दी. ऊपर लिखना है. हेडिंग लिखना है. Using tables for multiplication. Using tables for multiplication. झालं. आता हे लिहून काढायचं. थर्ड example. 7 boxes into 9 laddus in one box. 63 total number of laddus. हे सम कंप्लीट झालं की चॅट बॉक्स मध्ये कंप्लीट असा मेसेज करायचा आहे. ओके झालं सगळ्यांचं.
Okay. Now next sum 7 days in 1 week. So how many days in 4 weeks? 7 days in 1 week. एका आठवड्याचे 7 दिवस असतात. सगळ्यांनाच माहिती आहे. सो विचारलं काय आपल्याला, हाऊ मेनी डेज इन 4 वीक्स. 4 आठवड्यांमध्ये किती दिवस असतात असं विचारलंय. से द 7 टाइम्स टेबल्स. 7 4 जा, इथे दिसतंय 4 वीक्स इंटू 7 डेज इन 1 week. So now we are going to solve this. 7 days into 7 days सॉरी आपण असं करू शकतो. आपल्याला काढायचं 4 वीक्स. सो 4 वीक्स into 7 days in 1 week. 4 weeks, 7 days in 1 week. So we have to say 7 tables till 4th place. 7चा पाढा बनायचा आहे 4थ्या स्थानापर्यंत. 7 4 जा 28. So total days is 24. So start copy this sum. कंप्लीट होने के बाद चैट बॉक्स में मैसेज करो. कळतंय सगळ्यांना कसं सॉल्व करतो आपण मल्टिप्लिकेशन टेबल्स यूज करून. Okay, complete. Now next. Next. Next example, 8 tiles in 1 row. How many in 4 rows? 8 tiles in 1 row. How many in 4 rows? 8 tiles in 1 row. So like this there is 4 rows, no?
सो आपण 3चं टेबल 8 प्लेसपर्यंत म्हणायचं आहे. 3चं टेबल आपण 8 प्लेसपर्यंत म्हणायचं आहे. 3 8 जा 24. So total number of tiles is 24. 2 4 24. Copy this sum fast. हो गया complete? Okay, करो. 8 tiles in one row like this. There are 4 rows, sorry, 3 rows. So 3 8s are 24. Total number of tiles 2 4 24. ओके, कंप्लीट हो गया. नाउ यही एग्जाम्पल, दिस वन एग्जाम्पल सॉल्व इन सम डिफरंट वे. इट्स नॉट डिफरंट वे, वेगळं पद्धत नाही आहे ही, फक्त थोडंसं क्रॉस चेक केलं, उलटं केलं, ते पण आपण सॉल्व करूयात. त्याने थोडंसं उलटं केलंय. 3 rows into 8 tiles in one row. सो आपल्याला असं असं उलटं लिहिलं, रिव्हर्स लिहिलं की आपल्याला 8चं टेबल 3rd प्लेसपर्यंत म्हणायचं आहे. 8 3 जा अगेन 24. आवर आन्सर इज सेम. आपलं जे आन्सर येईल ते सेमच येणार आहे. नंबर्स रिव्हर्स केले तरी आन्सर चेंज होत नाही. सो टोटल टाइल्स. हे रिव्हर्स वाला सम पण लिहून घ्यायचं सगळ्यांनी. झाल्यावर चॅट बॉक्समध्ये कंप्लीट डन असं मेसेज करायचा आहे. ओके, कंप्लीट. नाउ नेक्स्ट. 1 guava cost ₹6. How much money will be need to buy one guava for each of the 4 friends? Tony, Sonu,
नंदू अँड सलमा. सम सेम आहे, काही वेगळं नाही आहे, फक्त प्रेझेंट जे केलं आहे सम त्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने केले आहे. एक ग्वावा पेरूची किंमत दिली आहे. एका पेरूची किंमत आहे 6 रुपये. वन guava cost is rupees 6. How much money will be need to buy one guava for each of 4 friends? So विचारलं किती पैसे लागतील 4 फ्रेंड्समध्ये, 4 फ्रेंड्सला प्रत्येकाला एक एक guava घ्यायला. सो 4 फ्रेंड्सची नावं दिली आहेत खाली, टॉनी, सोनू, नंदू, सलमा. असे 4 फ्रेंड्स आहेत. 4 फ्रेंड्सला 4 मित्र आहेत. 4 मित्रांना एक एक प्रत्येकाला एक एक पेरू द्यायचा आहे आणि एका पेरूची किंमत 6 रुपये आहे. सो किती रुपये पैसे द्यावे लागतील असं विचारलं आहे. सो आपण सॉल्व करूयात. 6 cost of one guava into 6 cost of one guava into 4 numbers of kids, friends, children. काही लिहू शकता तुम्ही. 4 number of children. सो 4चं टेबल 6th प्लेस पर्यंत म्हणायचं आहे. It's 24 rupees in all. सो चौघांना प्रत्येकाला एक एक पेरू घ्यायचा असेल, गुआवा घ्यायचा असेल आणि एका पेरूची किंमत, एका गुआव्याची किंमत 6 रुपये आहे. सो चौघांमध्ये 24 रुपीज लागतील. 24 rupees in all. Solve this example. ओके, झालं सगळ्यांचं हे वाला सॉन्ग. Cost of one guava, 4 number of children, 24 rupees in all. Okay, now
we are going to solve our next example. नेक्स्ट लक्ष द्यायचं सगळ्यांना प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मेथडने प्रॉपर्टीज मीन्स काही थिंग्स यूज करून मल्टिप्लिकेशन करायचं. नेक्स्ट इथे सगळ्यांना ओव्हल शेप मधले ब्लॅक सर्कल्स दिसतात आहे ओव्हल शेप मध्ये आणि ब्ल्यू कलर मध्ये सर्कल्स दिसतात आहेत. छोटे छोटे सर्कल्स आहेत त्या ओव्हल शेप मध्ये ड्रॉ केलेले दिसते सगळ्यांना. ओके सो ओव्हल शेप्स ओव्हल सर्कल्स किती आहेत इथे काउंट करा 1 2 इन फर्स्ट सेक्शन. पहिल्याच पार्ट मध्ये ओव्हल सर्कल्स किती आहेत काउंट करत आपण 1 2 3 4 5 5 ओव्हल सर्कल्स आहेत आणि 5 ओव्हल सर्कल्स मध्ये ब्लू सर्कल्स किती आहेत ते काउंट करत आपण 1 2 3 फर्स्ट ओव्हल सर्कल मध्ये 1 2 3 सेकंड 1 2 3 थर्ड 1 2 3 फोर्थ 1 2 3 फिफ्थ असे प्रत्येक ओव्हल सर्कल मध्ये स्मॉल सर्कल्स 3 3 आहेत. सो 3 into 5 3 circles into 5 oval circles. सो ते सम वेगळ्या थोडंसं अरेंजमेंट करून दाखवलेलं आहे. इथे 3 ओव्हल सर्कल्स आहेत ओव्हल सर्कल्स 3 आहेत 1 2 3 and each oval circle there are 5 small circles. In each oval circles there are 5 small circles 1 2 3 4 5 like this. Here is a 3 oval circles, so 5 small circles into 3 oval circles. कसंही सॉल्व केलं तरी आन्सर सेमच येणार आहे 5 into 3 or 3 into 5. First 3 into 5, so we have to say 5 tables till third place. So answer is 15 1 5 15. Next 5 into 3, so we have to say 3 tables till fifth place. Answer is 15 1 5 15. फर्स्ट वाला जे आहे ते आपण सॉल्व करूयात. दिसतंय 3 स्मॉल सर्कल्स आहेत into 5 ओव्हल सर्कल्स आहेत so 5 चा टेबल थर्ड प्लेस. आन्सर इज 15. Solve this example. And next 5 into 3, 3 into 5, answer is 15. सेम सम फक्त रिव्हर्स मध्ये
सॉल्व केलं. 5 × 3 15. राइट दिस फास्ट. कंप्लीट होने के बाद चैट बॉक्स में मैसेज करना है. दोनों एग्जाम्पल्स लिखे. दोनों लिखना है. 5 × 3 सॉरी 3 × 5 फर्स्ट. सेकेंड 5 × 3. ओके. सगळ्यांचं झालं कंप्लीट. Carry out the following multiplications and observe. खाली जे मल्टिप्लिकेशन्स दिलेले आहेत ते सॉल्व करायचं आहे आणि ऑब्झर्व करा. The product of फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात. 6 × 5. 6 × 5. Answer is 30. 30. नोटबुक घ्यायचे सगळ्यांनी. आपापली फर्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन्स अँड ऑब्झर्व. हा क्वेश्चन लिहून काढा सगळ्यांनी. क्वेश्चन झाला कंप्लीट. चॅट बॉक्समध्ये मेसेज करा कंप्लीट झाला का क्वेश्चन लिहून. कॅरी आउट द फॉलोइंग एक्झाम्पल्स. Carry out the following multiplications and observe. त्याच्या खाली आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. 6 × 5. आन्सर इज 30. इथपर्यंत कंप्लीट आहे सगळ्यांचं. फर्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन अँड ऑब्झर्व. आणि फर्स्ट सम सॉल्व करायचा आहे. 6 × 5. इथपर्यंत कंप्लीट आहे. कंप्लीट म्हणून मेसेज करा चॅट बॉक्समध्ये. किंवा झालं हो कंप्लीट. येस. नो. ओके.
Do it then. Write first this question. Carry out the following multiplication and observe. Then write first example 6 into 5. झालंय सगळ्यांचं? ओके, कंप्लीट आहे. Okay, now we are solving our next example is 8 into 3. So we have to say tables 3 till 8 place. Answer is 8. 3 8s are 24. Write this example. 8 into 3, 24. We have to say 3 tables till 8 place. झालं हे सम कंप्लीट. सो नेक्स्ट सम जे आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. चॅटबॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. नेक्स्ट समचा आन्सर 7 into 6. 7 into 6. कोण सांगेल मला आन्सर? 7 into 6. Who is going to tell me the answer? 42. Okay. तन्वीने आन्सर दिलेला आहे. गुड गर्ल तन्वी. अजून सगळ्यांचे आन्सर्स येतात आहे. 7 into 6. Answer is 42. Four to 42. कंप्लीट करायचं आहे हे सम. नेक्स्ट एक्झाम्पलचं पण तुम्हीच सांगायचं आहे. झाला इथपर्यंत हे 3 एक्झाम्पल्स कंप्लीट आहेत. रफ करू व्हाईट बोर्ड. हे तिन्ही एक्झाम्पल कंप्लीट आहेत. मी रफ करू व्हाईट बोर्ड. ओ नेक्स्ट समचा आन्सर पण रेडी आहे सगळ्यांकडे. वाव. 9 into 2. 9. Next example is 9 into 2. मला कोणकडे आन्सर्स पाठवलेत? सगळ्यांचे आन्सर्स आलेले आहेत. 118.
दिया है दिले सरकारने 1818 into 2. So we have to say two tables still lines place. 1818. Good. Now next पण तुम्हीच सांगणार आहात मला सगळे 5 into 6. 5 into 6. 5 into 6. कोण आन्सर सांगेल मला 30. गुड. सगळ्यांना आठवतं आपलं फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट सोडवलं आपण हे 6 into 5. सो त्याचा रिव्हर्स आहे 5 into 6. रिव्हर्स केलं तर सेमच अमाऊंट येते नंबर्स रिव्हर्स केले आहेत फर्स्ट आपला एक्झाम्पल होतं 6 into 5. आन्सर इज 30 आणि आता आलेला एक्झाम्पल आहे 5 into 6. सो आन्सर इज 30. तुमच्या नोटबुक मध्ये दोन्ही एक्झाम्पल आहेत फर्स्ट वाला आणि आता सॉल्व केलेला नाव नेक्स्ट 3 into 8. त्याच्या आधी आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं आपलं into 3. Now our next example is 3 into 8. कोण आन्सर भोपी 24 आहे आपल्या सेकंड एक्झाम्पलचा पण आन्सर सेम होता 24. केलं चेंजेस केला आहे कोण आन्सर 6 into 7. 6 into 7. Who is going to tell answer? No one. कोणाला 7th टेबल येत नाहीये ओके एकाचाच आन्सर आलेला आहे 42. करेक्ट आन्सर 242. हे आपण सॉल्व केलं होतं 7 into 6. If numbers are getting reversed but answer still the same. Numbers reverse झाले तर 42. Now next आहे 9 into 2 आपण सॉल्व केलं होतं सो 2 into 9 असं आलं आहे 9 into 2 हे आपण ऑलरेडी सॉल्व केलं होतं आन्सर इज 18. Right now 2 into 9 we have to say 9 tables till second place. Answer is same 18. कळालं सगळ्यांना नोट करून घ्या हे
नंबर्स वरती खाली खालचे वर असे रिव्हर्स केले, उलटे केले तरी आन्सर सेमच येतं. सगळ्यांना आपण 9 into 2 केलं किंवा 2 into 9 केलं तर आन्सर इज सेम 18 18 18 18. असं सगळ्या सम्स झालेलं आहे इथे आपण सॉल्व केलेल्या. The product of two numbers remain the same even if their order is changed. आपण जर ऑर्डर नंबरची चेंज केली, ऑर्डर नंबरची चेंज करणं म्हणजे रिव्हर्स करणं. 9 into 2 2 into 9 हे ऑर्डर चेंज झाली की नाही, ती चेंज झाली तरी आन्सर इज सेम 18 18 18 18. कळालं सगळ्यांना? The product of two numbers remains the same even if their order is changed. आपण वरचे सगळे सम सॉल्व केले. फॉर एक्झाम्पल 6 into 5 or 5 into 6. So our answer same as it. Next 8 into 3 and 3 into 8. 8 into 3 24 and 3 into 8 24. Next असे आपण सम सॉल्व केले. 7 into 6 42, 6 into 7 42. Next 9 into 2 18 and 2 into 9 18 18. कळाला इथपर्यंत सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. क्लिअर आहे इथपर्यंत? सगळ्यांचा मेसेज येऊ दे. कोणाला काही डाऊट नाहीये? सगळ्यांना कळालंय रेशिकल मल्टिप्लिकेशन with the help of tables, using tables. Okay. Okay. Now, next, the multiplicative property of 0. Multiplicative property of 0. म्हणजे 0चं मल्टिप्लिकेशन कसं येतं किंवा काय येतं असं विचारलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. आपण ऍडिशन मध्ये बघतो 0चं काय करतो ते. एकदा रिकॅप करूयात आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये काय करतो. 4 add 0. संध्याकाळपर्यंत 4 चॉकलेट त्याच्यात तसेच राहणार आहे. 4 मध्ये 0 ऍड केले तर आन्सर इज सेम नंबर, दॅट नंबर 4. रिव्हर्स केलं तरी आन्सर सेमच यायला हवं. 0 + 4. आपल्याकडे काही चॉकलेट्स नव्हते. नंतरून आईने बाबाने कोणी आपल्याला 4 चॉकलेट्स दिले. आईने आपल्याला 4 चॉकलेट्स दिले आणि आपण ते काहीच केले नाही, म्हणजे खाल्लेही नाही किंवा आपल्याला आपण कोणाला दिले नाही, कोणी आपल्याला परत दिले नाही. सो आपले 4 चॉकलेट्स संध्याकाळपर्यंत तसेच असतात. 4. कळालं हे? पण सबट्रॅक्शन 3 minus 0. 3 minus 0. आपल्याकडे 3 पेन्सिल्स आहेत. आणि आपण त्या
काहीच यूज केलं नाही किंवा कोणाला दिले नाही, कोणी आपल्याला अजून पेन्सिल्स दिल्या नाहीत. 3 मायनस 0 आन्सर इज 3. त्याचंच आपण रिव्हर्स केलं तर काही पेन्सिल्स नव्हत्या, आपल्याला पेन्सिल्स यूज केल्या दिल्या पेन्सिल. तो आन्सर इज सेम 3. आठवत आहे सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा आपल्याला झिरोचं ॲडिशन सबट्रॅक्शन आठवतंय. आता पण मी रिकॅप घेतला. तर बाकी सगळ्यांना आठवतंय का अजून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सम घ्यायचे आपण? ओके. सो आपण आता न्यू मेथड आहे मल्टिप्लिकेटिव्ह. हे ब्ल्यू कलरची वाट आहे, ब्ल्यू आपण मानूया ते बघा हॉरिझॉन्टल बघा, मी हॉरिझॉन्टल एक प्लेन, मी आडवं बघा आपण आधी पण शिकलो ॲडिशनची मेथड यूज करून. So 2 plus 2 4, 4 plus 2 6, 6 plus 2 8 is the same as 2 in 4. दोन 4 मोठी आहेत. So 2 into 4 answer is 8. Into 4 answer is 8. Next हॉरिझॉन्टल रो बघूयात. पण 4 वाट्या दिसतात आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वाटीमध्ये एक एक मणी आहे. प्रत्येक वाटीमध्ये एक एकच मणी आहे. सो असं ॲडिशन वेनी दाखवलं, पहिलं ॲडिशन मेथडने दाखवलं. 1 + 1 + 1 + 1 + 1 3 + 1 4 is the same as 1 into 4 is the same as 1 into 4. Answer is 4. कळालं? नेक्स्ट पण 4 हॉरिझॉन्टल बघूयात. 4 बाउल्स आहेत, 4 वाट्या आहेत आणि एका पण वाटीमध्ये मनी नाहीये. एका पण वाटीमध्ये मनी नाहीये. सो 0 + 0 + 0 + 0 आन्सर इज 0. आपल्याला टोटल मनी विचारलं. सो एकही मनी नाहीये चारही वाट्यांमध्ये. is the same as 0 into 4 is equal to 0. Answer is 0 because 4 बाउल्स आहेत, 4 वाट्या आहेत, पण वाट्यांमध्ये मनी एक सुद्धा नाहीये. But in bowl there is no pearls. So 0 into 4 answer is 0. आपण कोणत्याही नंबरला मल्टिप्लिकेशन मेथडमध्ये मल्टिप्लाय केलं
तर आन्सर आपलं 0 येतं. 0 इंटू 4, 0 इंटू 4. आपण ॲडिशन मेथडमध्ये कसं लिहितो? 4 ॲज इट इज, कारण आपल्याला कोणी दिले नाही, कोणी घेतले नाही, कमी नाही झाले, जास्त नाही झाले. सो ॲज इट इज जसे आहे तसे. पण इथे मल्टिप्लाय करतो आपण. सो मल्टिप्लिकेशनमध्ये आपण नंबरनी 0ला मल्टिप्लाय केलं, सो आवर आन्सर इज बिकम 0. 0 इंटू 4 आन्सर इज 0. कोणत्याही नंबरनी आपण 0ला मल्टिप्लाय करायला गेलो तर आन्सर आपलं 0 येतं. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? when we multiply 0 by any number or even we multiply any number by 0, the product is always 0. The product is always 0. म्हणजे आपण इथेच 4 बॉल्स आहेत आणि 0 बॉल्स आहेत. 0 मोठी आहेत. सो 0 इंटू 4 आन्सर इज ऑलवेज 0. कोणत्याही नंबरला आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 होतं. किंवा कोणत्याही नंबरनी 0ला मल्टिप्लाय केलं, कोणत्याही नंबरनी 0ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येतं. सो when we multiply 0 by any number or even when we multiply any number by 0, the product is always 0. 0 into 4 is equal to 4 into 0. The answer is same as it is 0. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. change कोणत्याही फ्लॅश करू शकतो. मला टीचर होमवर्क क्लासरूम गुगल क्लासरूम मध्ये मिळून जाईल सगळ्यांना. सॉरी. येस टीचर. ओके. लेफ्ट करा क्लास. बाय टीचर. बाय. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय. बाय टीचर. बाय.
बाय. बाई हा. आजचा होमवर्क काय आहे? आजचा होमवर्क गुगल क्लासरूम मध्ये मिळून जाईल. अरे डिंग 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 भिक्षा सगळी केली बघे. अरे बघे पागल.